सदरच्या तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून विशेषतः आम्ही जो काही लक्षित गट आहे अनुसूचित जाती समाजातील, त्यासोबत आम्ही आणखीन एक फॅशन डिझायनिंगवर आधारित या माध्यमातून घेत आहोत. त्यामध्ये लक्षित गट आहे अनुसूचित जमाती. या दोन्ही लक्षित गटातनं आपल्याला पहिल्या पिढीचे उद्योजक निर्माण करायचे आहेत. या ट्रेनिंगचा मुख्य उद्देश हाच आहे की जे मागासलेले जिल्हे आहेत महाराष्ट्रात, नंदुरबार असेल, गडचिरोली असेल, वाशिम असेल, या आकांक्षित जिल्ह्यामध्ये MCDचं माध्यम असेल किंवा इतर काही संस्था असेल, संकल्प नावाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्या अंतर्गत आपण शेळी पालन, बेकरी असेल, ब्युटी पार्लर असेल, अशा प्रकारचा आपण व्यवसाय करून महिलांना मुक्त प्रवाहामध्ये कसं सामील करता येईल आणि स्वरोजगार कसा निर्माण होईल याचा हा मुख्य उद्दिष्ट आहे. आता महिला आपल्या ज्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यामध्ये स्किल नाही आहे. स्किल नसल्यामुळे त्या मुख्य प्रवाहात येत नाही, त्यांना मार्केटिंगचं नॉलेज नाही, त्यांना स्किल असल्यामुळे त्या मागे पडतात, स्पर्धेमध्ये मागे पडतात. यासाठी केंद्र शासन असो किंवा राज्य शासन असो, त्यांनी हे स्किल ट्रेनिंग इथं अनेक योजना हाती घेतलेल्या आहेत. आमच्या विभागामार्फत प्रमोद महाजन योजना असेल, त्यानंतर आचार्य चाणक्य असेल, या सर्व योजनेचा मुख्य उद्देश हाच आहे की जे अनएम्प्लॉयड युथ आहेत किंवा ज्या महिला आहेत, शेड्यूल कास्ट असतील, शेड्यूल ट्राईब असतील किंवा जे मागासवर्गीय असतील, यांना ट्रेनिंग घेऊन आत्मनिर्भर करणे, स्वतःच्या पायावर उभं करणे. कौशल्य असेल तर कौतुक होईल. तुमच्या जर जवळ जर नुसतं डिग्री असेल, त्या डिग्रीला काही व्हॅल्यू राहिलेलं नाही. आता या सगळ्या डिग्र्या कालबाह्य झालेल्या आहेत. आता ज्याच्याजवळ स्किल असेल तोच पुढे येईल. म्हणून केंद्र शासन मोदी साहेबांचं जे स्किल मिशन आहे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश हाच आहे की महिलांना जास्तीत जास्त ट्रेनिंग देऊन त्यांना मेन फ्लो मध्ये आणणे आणि आत्मनिर्भर होणे आणि त्यांना पायावर उभे करणे. हे ट्रेनिंग अतिशय सक्सेसफुल झालेलं आहे. MCDच्या टीमनं अतिशय परिश्रम करून कोऑर्डिनेशन ठेवून, कौशल्य विकासाचे कोऑर्डिनेशन ठेवून आणि इथं खरोखर मला इथं एवढं चांगलं वाटत आहे. एवढे दिवस असं वाटते 5 दिवस अजून जास्त पाहिजे. आधी मी काहीच करायचं नाही. आता माझ्या दिमागामध्ये आयडिया आलेली आहे की आता मी माझा बिझनेस करावा, त्यातून मी 2 पैसे कमवावे. तर बरंच काही आहे जे आपण स्वतःहून सुद्धा आता करू शकतो. म्हणजे बेकरीच नाही तर दुसरं पण उद्योगाची माहिती सरांनी, मॅडमनी आपल्याला दिलेली आहे.